ठीक आहे, झालं लाईव्ह. मला पाठव, मी सांगतो चेक करून. हो, 1 मिनिट. चला फास्ट जॉईन करा. चला फास्ट जॉईन करा. ओके. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कसे आहात? चला पटापट. आवाज, साऊंड वगैरे सगळं क्लिअर? चला सांगत चला मला पटापट. आले का सगळे? चला फास्ट. ओके. चलो. थोडं लिंक शेअर करा बरं, कारण आजच्या लेक्चरला लिंक शिवाय कोणी जॉईन नाही होऊ शकणार, कारण ते अनलिस्टेड केलेलं आहे मी. चला पटापट. आवाज साऊंड क्लिअर? व्हेरी नाईस. चलो. व्हेरी नाईस. क्या बात है. चला पा सगळ्यांचं परत आज एकदा स्वागत. आपण आजपासनं खऱ्या अर्थानं टीईटीच्या मॅथमॅटिक्स या सब्जेक्टला काय करतोय, सुरुवात करतोय. तत्पूर्वी सगळ्या लोकांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो, की लिंक थोडीशी शेअर करत चला. कारण काय होतं, की आपण आजचा ट्रायल बेसिसवर घेतलेला आहे, कारण न्यू सेटअपवरचा व्हिडिओ आहे. तर तो दोनदा मला काय करायला लागलं, की 2 वेळा मला परत रिशेड्यूल करावं लागलं. म्हणून आज आपण काय केला, की तो अनलिस्टेड ठेवला. काही प्रॉब्लेम नाही.
आपण पटापट तुम्ही लोकही शेअर करा, मी पण शेअर करतो. म्हणजे काय होईल की 5 मिनिटात सगळे लोक काय होतील आपल्याला जॉइन होतील आणि आपण आपला स्टार्ट व्हिडिओ सुरू करून देऊ. क्लिअर? चला. पहा, बऱ्याच लोकांना गणितासंदर्भात बरीच भीती असते, की गणित खूप अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. पण मी या ठिकाणी सांगतो, की गणित एवढं सोपं काहीच नाहीये. फक्त काय, की थोडंसं आपण बेसिक गोष्टी जर त्यामधल्या व्यवस्थित केल्या, तर मला नाही वाटत, की कोणालाही इथं असणाऱ्यापैकी मॅथेमॅटिक्स हा डिफिकल्ट सब्जेक्ट जाऊ शकतो. किंबहुना प्रत्येकाला गणितामध्ये चांगले मार्क मिळू शकतात. तो चांगलं स्कोरिंग करू शकतो. फक्त त्याच्यासाठी थोड्या काही स्टेप आहेत, की सुरुवातीपासूनच्या. आता बरेचदा काय होतं, किंवा मला सगळं येतं, मला सगळं माहिती आहे, असं आपल्याला वाटतं. पण बरेच वेळेला तीच गोष्ट काय करते आपल्याला गड्ड्यात घालते. आपल्याला ॲक्चुअली काही माहिती नसतं आणि सोबत आपण भरपूर नुकसान करून बसतो. छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, बेसिक ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या आज या ठिकाणी क्लिअर करून देतो. एकाच लेक्चरमध्ये म्हणजे तुम्हाला काही रूल्स असतील, काही छोट्या-छोट्या गोष्टी असतील, त्या सगळ्या आपण काय करू इथं क्लिअर करूयात. ओके? पहा, आजच्या लेक्चरचंच नाव आहे टी बेसिक गणित. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो काय? तर चिन्हांचे नियम. बहुधा बऱ्याच लोकांना चिन्हांचे नियम माहीत नसतात. काय होतं, की प्लस प्लस काय होतं, मायनस मायनस काय होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्याच्यामुळे काय होतं, की बरेच आपले प्रॉब्लेम होतात. म्हणजे आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये काय करू शकत नाही, सोडवू शकत नाही. मग सगळ्यात पहिला आहे आपला टॉपिक बेरीज वजाबाकीसाठीचे नियम. आता बघा या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हणत असेल, प्लस सगळ्यांनी वही, पेन, पुस्तक सोबत गणिताच्या लेक्चरला बसायचंय, तर प्रत्येकाने वही, पेन, पुस्तक घेऊनच बसायचं. आता चिन्हांच्या नियमामध्ये समजा पहिले आपण बेरीज वजाबाकी बघू. जर इथं असेल प्लस 87 प्लस 76 -87 -86 ओके. प्लस 87 86 नाही 76 घेऊ आपण. -76 आणि -87 प्लस 76. चला पटापट आन्सर देत चला. या सगळ्यांची तुम्हाला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. सगळ्यांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथं हे जे साइन आहे, हे आपल्याला क्रिया करण्यासाठी दिलेलं आहे. काय केलेलं आहे? आपल्याला कोणती क्रिया करायची आहे ते. आणि हे जे साइन आहे, या चिन्हांचं साइन आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण इथं हा जो 5 आहे, इथं जो हा 5 आहे, फक्त 5 नसतो. याचं ज्या संख्येला चिन्ह दिलेलं नसतं, त्याचं चिन्ह हे ऑलवेज काय असतं? प्लस असतं. ज्याच्या डोक्यावर काही नाही आहे, ज्याचा पॉवर काही नाही आहे, त्याचा पॉवर नेहमी किती असतो? 1 असतो. याला गुणेला काही नाही आहे, याला गुणेला ऑलवेज किती असतो? तर 1 असतो. याला भागेला काही नाही आहे, म्हणजे भागेला काय असतो? 1 असतो. कोणताही नंबर जो असतो, हा नंबर सुटा नसतो. त्याला साइन असतं, त्याच्या डोक्यावर पॉवर असतो, त्याला गुणेला असतं, त्याला भागेला असतं. कारण आफ्टर ऑल या सगळ्या संख्यांचं उत्तर हे किती येतं? 5 + 5 येतं. क्लिअर? मग आता इथे आपल्याला बेरीज करायची आहे. या सगळ्या नंबरची काय करायची आहे? बेरीज करायची आहे. मग बेरीज करत असताना आपल्याला इथं चिन्ह महत्वाचे आहेत. तर चिन्ह समजले पाहिजे. पटापट मला आन्सर देत चला, की काय आन्सर येईल. चला फास्ट. पटापट सांगत चला मला. म्हणजे मला पुढे जाता येईल मग. चला फास्ट. व्हेरी नाईस. चला लवकर. लवकर आन्सर देत चला. जरी तुम्हाला वाटत असेल, की सर हा सोपा टॉपिक शिकून राहिले, पण इथं एक गोष्ट लक्षात घ्या, की बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याला येत नाहीत. बऱ्याच गोष्टी आपल्याला येत नाहीत. ही गोष्ट समजून घ्या. चला फास्ट सोडवा. किती होतं? सिंपल गणित आहे. आपल्याला ते फक्त काय करायचे आहेत? सॉल्व्ह करायचे आहेत. चला सांगा आन्सर काय येईल तर? काय येईल आन्सर? आन्सर पटापट सांगा काय येईल तर? बोलत चला. आन्सर देत चला. म्हणजे काय होईल, की आपल्याला क्लास घेताना मजा येईल आणि मजा यायलाच पाहिजे. सोबत शेअर करून सगळेजण शेअर करा. मी शेअर करून राहिलो. बस 1 मिनिटात माझं शेअरिंग झालं, की आपलं लेक्चर काय होऊन जाईल? फास्ट सुरू होऊन जाईल. क्लिअर? चला फास्ट.
काय आन्सर येईल देत चला. आन्सर काय येईल देत देत चला सगळेजण पटापट. आन्सर कोणीच नाही देत आहे. सोनलच फक्त एकटी देत आहे. बाकीचे लोक मी बेसिक सगळ्या गोष्टी क्लिअर एका लेक्चर मध्ये तुमच्या करून देतो, पण तत्पूर्वी तुम्ही मला आन्सर दिले तर, नाही तर काय होईल. चला फास्ट. झालं. इट्स ओके. झाले का? करत चला. आन्सर इम्पॉर्टंट नाही आपल्याला, त्याचं येणारं साईन इम्पॉर्टंट आहे, की कोणतं साईन येईल हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. चला फास्ट. आन्सर देत चला बाकीचे सगळेजण. नुसतं बसू नका. माझ्या लेक्चरला असताना पेन पेन्सिल सुरू ठेवत चला, म्हणजे तुम्हाला मज्जा येईल. चला इट्स ओके. पहा आता संपलं माझं काम. ओके पहा आता 7 मधून 6 गेले 1 राहिला, 8 7 गेले 1 राहिला. क्लिअर? हे सारखंच आहे सगळं. आता इथं काय करायचं पहा, जेव्हा जेव्हा ऍडिशन करताना बेरीज करताना चिन्ह सारखे असतील तर काय करायची, अंकांची बेरीज करायची. अंकांची काय करायची, बेरीज. आणि कायम चिन्ह कायम हे गोष्ट लक्षात ठेवायची. काय करायचं, जर बेरीज करत असेल, इथं प्लस प्लस आहे चिन्ह प्लस, मायनस मायनस आहे चिन्ह कायम, दोघांची बेरीज किती, 7 6 गेले 1 राहिला, 8 7 गेले, म्हणजे याचा आन्सर येईल +11, याचा आन्सर येईल -11. जेव्हा चिन्ह वेगवेगळे असतात, काय असतात, चिन्ह वेगळे असतात, तेव्हा काय करायची, अंकांची वजाबाकी करायची. काय करायची, अंकांची वजाबाकी. म्हणजे आपल्याला इथे याची आपण प्लस केली, इथं प्लस केली, का केली, कारण या दोघांचा साईन काय, मायनस मायनस आहे प्लस प्लस आहे. इथं काय झालं, इथं बेरीज करतोय पण एकाचं चिन्ह अधिक आहे एकाचं चिन्ह वजा आहे, जे असतात तेव्हा अंकांची वजाबाकी करायची. इथं बेरीज पाहिजे, आपण काय केली, वजाबाकी केली. वजाबाकी नाही पाहिजे इथं, समजलं काय, वजाबाकी पाहिजे नाही, इथं बेरीज पाहिजे. समजलं. मग 7 अन् 7 6 12 आणि 13 चे 3, 8 1 8 आणि 8 16 किती होतात, +63 163, इथं -163. ओके, आपण काय करतोय, बेरीज करतोय. तुमचा आन्सर वजा येऊ शकतं, आपल्याला तसं नको. काय सांगितलं मी तुम्हाला, बेरीज करताना चिन्ह सारखे, मी जसं केलं होतं आधी तसं नाही होत, लक्षात ठेवा. तुम्ही तसंच कराल, वजा वजा वजाच कराल, तसं करायचं नाही. आता इथं काय सांगितलं मी, बेरीज करताना चिन्ह सारखे बेरीज करा, चिन्ह सारखे बेरीज करा, चिन्ह कायम ठेवा. इथं काय करायची, वजाबाकी. 7 6 गेले 1 राहिला, 8 7 गेले 1 राहिला. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. काय द्यायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह. आता मोठी संख्या 87 आहे की 76 आहे, ऑब्विसली 87 आहे, म्हणजे याचं चिन्ह कोणतं येईल, प्लस येईल. इथं अंकांची सरळ सरळ वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे, वजा, म्हणजे इथं काय येईल, -11, इथं येईल +11, इथं येईल -163, इथं येईल +163. क्लिअर का. आपण काय करतो, आपण वजा वजा असेल, मी मगाशी जसं -11 लिहिलं तसं करतो, तसं करायचं नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जर चिन्ह सारखे, अंकांची बेरीज, या 2 अंकांची बेरीज केली आपण, ओके, चिन्ह सारखे, अंकांची बेरीज, चिन्ह तेच, चिन्ह कायम, चिन्ह काय ठेवलं आपण, कायम ठेवलं. पण चिन्ह वेगवेगळे असले तर काय कराल, वजाबाकी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. क्लिअर इथपर्यंत, क्लिअर. चला याच्यावरच आपल्याला काय पाहायचंय, एक्झाम्पल पाहायचंय. समजा इथं तुम्हाला दिलेलं आहे काय, पहिलं गणित, -137 मध्ये -125 मिळवले तर उत्तर किती. चला सोडवा पटकन. तर उत्तर किती.
किती? दुसरं, अधिक 187 मधून वजा 115 अधिक 187 मधून वजा 115 वजा केले तर उत्तर किती? चला सोडवा पटकन. उत्तर किती? क्लिअर? आता आपल्याला हे लिहायचं असेल तर काय लिहू आपण? वजा 137 मध्ये मिळवणे म्हणजे काय करू? प्लस. किती मिळवायचे? वजा 225. झालं. तुम्हाला सेम आहे. काय? वजा वजा आहे. सेम राहील. याची काय करायची? बेरीज. 5 12शी 2. हाताला 1 3 आणि 3 6. 1 आणि 1 2 म्हणजे आपलं उत्तर किती येईल? वजा 262. किती आलं उत्तर आपलं? वजा 262. क्लिअर? आता आपल्याला काय सांगितलं? अधिक 187 मधून काढणे म्हणजे काय करायला लागेल आपल्याला? वजा. मधून काढणे वजा केले. किती वजा केले? वजा 115. तर उत्तर काय येईल? आता इथं थोडासा ट्विस्ट आहे. इथं काय थोडासा ट्विस्ट आहे. इथं काय करतोय आपण? बेरीज करतोय का? नाही. इथं काय करतोय? वजाबाकी करतोय. वजाबाकी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तेवढी फक्त एक थोडीशी लक्षात ठेवायची. इथं चिन्ह वजा आहे, इथं पण वजा आहे. तर या दोघांचं काय होतं इथं? हे मल्टिप्लिकेशन मध्ये असतं. वजा इंटू वजा. म्हणजे आपण जर हे लिहिलं, आपण जर हे आडवी मांडणी केली तर काय येते? अधिक 187 वजा वजा 115. हा मुद्दा लक्षात घ्या. इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपल्याला लक्षात येत नाही. काय करायचं पहा. अधिक 187 मधून किती वजा केले? वजा 115 वजा केले तर उत्तर किती? आता जेव्हा कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल, कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातील संख्या बाहेर काढताना चिन्ह बदलतं. क्लिअर? मग आता इथं काय होईल? अधिक 187 वजा बाहेर आहे, हे बाहेर काढलं. अधिक 115 म्हणजे वजा वजा काय होते? अधिक. आता चिन्ह कोणते आले? अधिक अधिक म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल? बेरीज. 7 आणि 5 12शी 2. हाताला 1 8 आणि 2 10शी 0. हाताला 1 2 आणि 1 3. तुमचं उत्तर किती येईल? अधिक 302. किती येईल? अधिक 302 हे तुमचा आन्सर. क्लिअर? क्लिअर का? म्हणजे काय? जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातला संख्या बाहेर काढताना चिन्ह बदलतं. फॉर एक्झाम्पल समजा असं असेल, काय? पहा इकडे लक्ष द्या. काही बेसिक रूल आहेत. असं जर असेल, ओके, असं असेल आणि असं असेल तर काय होईल? पहा आता. कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे? वजा चिन्ह आहे. कंसातली संख्याचं चिन्ह कोणतं आहे? माहित नाही. माहित नाही का? आपल्याला जर दिलेलं नसेल तर कोणतं चिन्ह असतं? पहा कंसाच्या बाहेर वजा आहे, कंसातलं कोणतं आहे? अधिक आहे. मग हे बाहेर काढलं तर याचं काय येईल आन्सर? अधिक वजा 5. काय येईल? वजा 5. इथं काय? कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे, कंसाच्या आत कोणतं आहे? वजा आहे. ही संख्या बाहेर काढायची. वजाचं काय होईल? अधिक म्हणजे काय होईल? 5. आता कंसाच्या बाहेर कोणतं चिन्ह आहे? अधिक चिन्ह आहे. कंसात कोणतं चिन्ह आहे? वजा चिन्ह. जेव्हा कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह असतं तेव्हा कंसातली संख्या बाहेर काढताना चिन्ह बदलत नाही. लक्षात ठेवा. हे तर आपण इथंच घेतलेलं आहे. ओके. जर हे असं असेल तर सेम थिंग. काय? हे अधिक आहे, बाहेर काढल्यावर काय होईल? वजा होईल. काय होईल? वजा होईल. थोडस फक्त इथं वजाबाकी करताना एक छोटीशी गोष्ट आपल्याला काय करावी लागते? लक्षात ठेवावी लागते. म्हणजे काय? समजा इथं असेल अधिक 35 अधिक, जर इथं आपण केलं समजा उदाहरणार्थ 26, याची वजाबाकी केली. इथं काय केलं? वजा 35 वजा 26 केलं. काय चेंज आहे ते लक्षात घ्या. सगळ्यात बेकार आहे हे, सगळ्यात भयानक आहे हे. हा नियम जो आहे ना, हा सगळ्यात भयानक नियम आहे. याच्यामध्ये सगळेच चूक. इथं काय केलं? वजा 35 वजा 26 अधिक 26. इथं अधिक 35 वजा
-26. चला सोडवा बरं हे वजाबाकी करतोय आपण. काय करतोय हे वजाबाकी. काय करतोय वजाबाकी. चला सोडवा पटापट. पटापट आन्सर सोडवा. चला फास्ट. आन्सर फास्ट द्या. आन्सर फास्ट द्या. काय येईल सांगा. सोडवत चला. फास्ट. भाग्यश्री व्हेरी नाईस. चला फास्ट. याच्यामध्ये खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, ती सांगतोय तुम्हाला मी. खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती समजली पाहिजे आपल्याला. आता मी काय सांगितलं तुम्हाला, हे इथं लक्षात ठेवायचं काय तर. इथं काय करायचं, पहिले साइन चेंज करून घ्यायचं. ही अधिक वजा साइन इन वजा. इथं वजा वजा साइन इन अधिक. इथं अधिक वजा काइन साइन वजा. इथं काय येईल वजा वजा साइन काय येईल अधिक. झालं. इथं अधिक वजा आहे वजा बाकी करा. इथं वजा अधिक आहे वजा बाकी करा. इथं वजा वजा आहे बेरीज करा. इथं अधिक अधिक आहे बेरीज करा. झालं तुमचा आन्सर. म्हणजे काय करता येईल पहा, लक्ष द्या. आता इथं साइन वजा आहे, इथं साइन वजा आहे, म्हणजे या दोघांची काय करायची बेरीज. 6 आणि 5 11चा 1 हातचाला 1 3 आणि 2 5 आणि 1 6. तुमचं उत्तर काय येईल. तुमचं उत्तर काय येईल. इथं वजा वजा आहे, याची बेरीज केली आपलं उत्तर आलं वजा 61. इथं तर बेरीजच आहे. 6 आणि 5 11चा 1 हातचाला 1 किती झालं 61. कोणतं साइन प्लस. आता इथं वजा बाकी. 5तून 6 जात नाही, मग 15तून 6 गेले 9 राहिले वापस दिला 0. मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 35 आहे, म्हणजे हिचं उत्तर किती येईल -9. इथे पण अधिक वजा आहे, काय येईल तुमचं उत्तर सेम. मोठी संख्या कोणती आहे अधिक. क्लिअर. खूप इम्पॉर्टंट आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बऱ्याचदा आपल्याला समजत नाही, बऱ्याचदा समजत नाही. चला फास्ट. सोनल आन्सर चुकलं का. बरोबर. व्हेरी नाईस. भाग्यश्री संघशीला चला फास्ट. फास्ट. क्लिअर इथपर्यंत. इथपर्यंत क्लिअर का. हे आधी जसं केलं होतं मी ते लक्षात ठेवा. तुम्हाला गंडवण्यासाठी इथं मी -11 लिहिलं होतं, लक्षात घ्या. तसं नसतं. ओके. क्लिअर का इथपर्यंत. चला नेक्स्ट. आता पाहायचं चिन्हांचे नियम बेरीज वजाबाकी. चला आता पाहायचंय आपल्याला गुणाकार. काय पाहायचंय गुणाकार आणि भागाकार. दोघांनाही सारखेच नियम लागतात. इथपर्यंत कोणाला बेरीज वजाबाकीमध्ये अडचण आहे का. इथपर्यंत कोणाला बेरीज वजाबाकीमध्ये काही डिफिकल्टी आहे का. असेल तर कमेंट टाकत चला. मी कमेंट पण रीड करत आहे तुमच्या. क्लिअर. चला पहा आता. समजा आपल्याला गुणाकार करायचा आहे. एक साधारणतः इथं छोटासा घेऊ आपण. 26 गुणेला 25 अधिक 26 गुणेला अधिक 25 वजा 15 गुणेला वजा 16. क्लिअर. तिसरं घेऊ 24 वजा 24 गुणेला अधिक 26. आणखी एक एक्झाम्पल घेऊ वजा अधिक 29 गुणेला वजा 30. चला सोडवा बरं गुणाकार. गुणाकारामध्ये गुणाकार करावाच लागतो. फक्त काय असतं याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतं, याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतं आपले काय चिन्ह साइन. हे इम्पॉर्टंट असतात आपल्या याच्यामध्ये. चला फास्ट करा बरं आन्सर द्या मला. फास्ट. 650 नाही, आपल्याला साइन पाहिजे. साइन. साइन इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. गुणाकार तर करावाच लागेल. गुणाकार करावाच लागेल ना, त्यात नो इश्यू. चला फास्ट. गुणाकार हा आपल्याला करावाच लागेल. फक्त काय
की आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचंय साइन. काय शिकायचंय? साइन. चला. फास्ट. पहा आता, लक्ष द्या. याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. गुणाकार करताना स्टार मार्क करून एका एका सेंटेन्स मध्येच आपण लक्षात ठेवायचं. गुणाकार करताना काय करायचं? सारखे चिन्ह असेल तर नेहमी पॉझिटिव्ह धनच चिन्ह द्यावे. चिन्ह द्यावे. आणि जर सारखे चिन्ह नसतील, वेगवेगळे चिन्ह असेल, वेगवेगळे चिन्ह असेल तर नेहमी वजा चिन्ह द्यावे. नेहमी वजा चिन्ह द्यावे. क्लिअर? मग आता गुणाकार तर करावाच लागेल. गुणाकार करताना आपल्याला गुणाकार करावाच लागेल. आता इथं एक गोष्ट अजून आहे. काय? की गुणाकार करतानाही आपल्याला फास्ट आला पाहिजे. म्हणजे असा नाही करायचा की 5 × 30. म्हणजे आपली पद्धत कशी असते गुणाकाराची? आता इथं चिन्ह सारखे आहेत, गुणाकार. चिन्ह सारखे आहेत तर इथं कोणतं येईल? प्लसच येईल. काय सांगितलं? सारखे चिन्ह असेल तर नेहमी कोणतं चिन्ह द्यायचं? मायनस मायनस आहे, प्लस येईल. आता चिन्ह वेगवेगळे असतील तर कोणतं द्यायचं? नेहमी वजा. म्हणजे अधिक वजा असेल तर कोणतं येईल? उत्तराचा वजा. अधिक वजा असेल तर कोणतं येईल? वजा. आता इथं आपण गुणाकार करताना यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? लागोपाठ संख्यांचा गुणाकार आहे हा. काय? लागोपाठ संख्यांचा गुणाकार. आणि जिथं लागोपाठ संख्यांचा गुणाकार असतो तिथं आपण काय करतो? तेव्हा छोट्या संख्येचा वर्ग, छोट्या संख्येचा वर्ग अधिक तीच संख्या. काय करतो? अधिक तीच संख्या. म्हणजे हा झाला याचा गुणाकाराचा लागोपाठ संख्या जर असेल, म्हणजे 12 × 13, 15 × 16, 16 × 17. आता इथं 25 × 26 आहे. म्हणजे काय? त्या लागोपाठ संख्या. मग छोटी संख्या कोणती आहे? 25. 25 चा वर्ग किती होतो? 625. त्याच्यामध्ये 25 टाकले. उत्तर किती येईल तुमचं? 650 हे तुमचा आन्सर. 650 काय येईल तुमचा आन्सर. क्लिअर? क्लिअर का? क्लिअर? ओके. आता इथं 15 × 16, 15 चा वर्ग 225. परत 15 टाकले. तुमचं उत्तर काय येईल? 240. म्हणजे काय येईल? अधिक 240. काय उत्तर आलं आपलं? अधिक 240. काय केलं? चिन्ह सारखे अधिक दिलं, चिन्ह सारखे अधिक दिलं. चिन्ह वेगवेगळे कोणतं येईल? उत्तराचं चिन्ह वजा. उत्तराचं चिन्ह कोणतं येईल? वजा. आता इथं पहा, इथं थोडासा चेंज आहे. इथं लागोपाठ संख्या होत्या. या कोणत्या होत्या? लागोपाठ. आता इथं काय आहे? इथं 1 सोडून 1 आहे. इथे म्हणजे 24 गुणेला किती आहे? 26 आहे. आता 29 गुणेला 30 आहे. ओके, लागोपाठच आहे. इथं 29 गुणेला 31 घेऊ आपण. म्हणजे आपल्याला 1 सोडून 1 येतं. ओके, 24 गुणेला 26 म्हणजे काय? 1 सोडून 1 आहे. 29 गुणेला 31 काय? 1 सोडून आहे. जेव्हा 1 सोडून 1 असते तेव्हा काय करायचं? मधल्या संख्येचा वर्ग. मधल्या संख्येचा वर्ग वजा 1. मग आता इथं मधात संख्या कोणती आहे? इथं 24 आणि 25 च्या मधात, 24 आणि 26 च्या मधात 25. 25 चा वर्ग किती होतो? 625. त्याच्यातून 1 वजा करा. म्हणजे तुमचं उत्तर किती येईल? वजा 624. काय येईल उत्तर? वजा 624. आता इथं
29 आणि 31 याच्यामध्ये कोण गायब आहे? 30. 30 चा वर्ग 900. 900 वजा 1 किती होतं? 899. हे तुमचं आन्सर. क्लिअर? क्लिअर का? क्लिअर का? 650 240 वजा 624. व्हेरी नाईस. 870 ठीक आहे. काही हरकत नाही. क्लिअर? क्लिअर का? क्लिअर का? चला. म्हणजे आपल्याला इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे कोणती? जर आणि बेरजेचे जसे वजाबाकीला लागतात तसेच काय होतं? गुणाकाराचे भागाकाराला लागतात. हे लक्षात ठेवा. चिन्ह सारखे प्लस द्यायचं, चिन्ह वेगळे मायनस द्यायचं. बेरजेमध्ये चिन्ह सारखे तेच ठेवायचं, बेरीज करायची. चिन्ह वेगवेगळे वजाबाकी करायची, चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर का? चला नेक्स्ट पुढे. पुढे आता पाहूयात आपण याच्यानंतर गुणाकार भागाकारासाठी नियम पाहिले आपण. तुम्हाला दुसरी गोष्ट असते भागाकाराचं पाहून घेऊ एक आपण. चला भागाकार. भागाकारासाठी नियम गुणाकाराचाच भागाकाराला लागतो. समजा इथं असेल काय 144 भागेला 12 अधिक अधिक हे पहिलं. दुसरं असेल वजा 256 भागेला वजा 16. तिसरं असेल अधिक 625 भागेला वजा 25 आणि चौथं असेल 841 भागेला वजा 29. चला करा बरं भागाकारा. भागाकार करा फास्ट. भागाकार करा हा फास्ट. काय येईल आन्सर सांगा मला. भागाकार करा. ही उभी मांडणी केली मी. ऍक्च्युली तुम्हाला आडवी येत असते. तुम्हाला आडवी येत असते. चला करा पटापट. 4 एक्झाम्पल दिलेले आहेत भागाकाराचे मी. तुम्हाला सोडवायचंय. चला सोडवा 5च्या 5 गणित, 4च्या 4 गणित. फास्ट. चला भागाकार सांगा मला काय येईल तर. 144 भागेला 12 किती येईल सांगा. चला सोडवा पटपट. अरे सिंपल आहे. हा 12चा वर्ग आहे, हा 16चा वर्ग आहे, हा 25चा वर्ग आहे, हा 29चा वर्ग आहे. म्हणजे काय होईल 144 भागेला 12 काय येईल 12 एक 12 12 एक 12 12 दुने 24 म्हणजे उत्तर किती येईल आपलं. अधिक अधिक आहे तर काय येईल अधिक 12. काय येईल अधिक 12. आता इथं बस तेच गुणाकाराचं वजा वजा कट होतं. इथं अधिक काय येईल 16चा वर्ग किती 256. याचा आन्सर किती येईल 16. आता इथं काय अधिक वजा तर आन्सर काय येईल वजा. आता इथं पहा इथं थोडंसं आहे काय 25 एक 25 25 25 625 म्हणजे तुमचं उत्तर असं येतं. तुमचं उत्तर असं येतं. पण हे ऍक्च्युली काय असतात वजा 25च असतात. काय असतात वजा 25. क्लिअर. आता इथं हे वजा वजा कट झालं काय येईल इथं 29. एक गोष्ट लक्षात घ्या पहा वजा 25 भागेला 10 किंवा 25 भागेला 13 हे मधात आहेत हा. वजा 25 भागेला 13 आणि इथं 25 भागेला वजा 13 या सगळ्यांची व्हॅल्यू काय असते सेम असते. लक्षात ठेवा व्हॅल्यू काय असते सेम. म्हणून आपण इथं काय केलं हे संख्या वजा केली म्हणजे याचं उत्तर काय येईल. याचं येईल वजा 25 याचं येईल अधिक 25 कारण ते दोन्ही वजा वजा होते. हे वजा वजा होते म्हणून अधिक 25 आहे. जर इथं जर असं असतं काय समजा इथं जर असतं असं अधिक 841 भागेला वजा 29 तर मग तुमचं उत्तर काय आलं असतं वजा 29. क्लिअर. क्लिअर का. बेरजेचेच नियम कशाला लागतात भागाकाराला लागतात. ओके सॉरी
गुणाकाराचेच नियम भागाकाराला लागतात, बेरजेचे नियम वजाबाकीला लागतात. इथं तेच आहे. जो हा नियम आपण पाहिला. चिन्ह सारखे असेल तर नेहमी धन आणि चिन्ह वेगळे असतील तर नेहमी कोणतं वजा. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर का? इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर का? चला सांगत चला मला. 29 येईल हो. हे अधिक वजा केलं याचं 29 येईल. व्हेरी नाईस. 29 येईल. 29. ते मी 25 लिहिले, इथं 29 येतील. इथले 25 तिथं लिहिले तर ते 29 येतील. ओके, क्लिअर का? चला नेक्स्ट. पहा, एक ना तुम्हाला अत्यंत महत्वाचा प्रश्न असतो की कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. काय असतो? तुम्हाला विचारतात 3 ची कसोटी विचारतात, 6 ची विचारतात, 9 ची विचारतात, 11 ची विचारतात. तर शॉर्ट मध्ये आपल्याला पहिले काय पाहायचंय? कसोट्या. त्याच्या आधी पाहायचंय आपल्याला अंकांच्या किमती. ह्या दोन गोष्टी पाहायच्या आहेत आणि नंतर आपल्याला संख्या चॅप्टरवरचे काही गणित पाहायचे आहेत. ओके, चला पहा आता. आपल्याला कसोट्यांपूर्वी पाहायचं आहे आपल्याला अंकांच्या किमती. पहा, अंकांच्या किमती सगळ्यात आधी आपण पाहून घेऊ. आता अंकांच्या किमती जर म्हटलं, इथपर्यंत आधीच्या भागापर्यंत कोणाला काही अडचण आहे का? आधीच्या भागापर्यंत कोणाला काही अडचण आहे का? नाही. पण चला पुढे जाऊ. आपल्याला पाहायचंय अंकांच्या किमती. आता अंकांच्या किमती पाहताना सगळ्यात पहिले आपल्याला हे समजलं पाहिजे की अंकांच्या दोन किमती आहेत. किती किमती आहेत अंकांच्या? दोन. लक्ष द्या सगळेजण. अंकांच्या किमती दोन. एक आहे स्थानिक किंमत आणि दुसरी आहे दर्शनी किंमत. परत लेक्चर पाहून घे जा. आता स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत म्हणजे काय? तर ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू आणि याला म्हणतो फेस व्हॅल्यू. आता याच्यामध्ये फरक काय आहे? तर स्थानिक किंमत ही अंकाच्या स्थानानुसार असते. अंकाच्या स्थानानुसार असलेल्या किमतीला स्थानानुसार असणारी किंमत. ओके, आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय? जी दिसते ती, जी दिसते ती, किंवा एखादा अंक ज्या अंकाचे प्रतिनिधित्व करतो, अंकाचे प्रतिनिधित्व करतो, ती संख्या किंवा तो अंक. जसं उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादा नंबर दिला 5, 6, 7, 8 या संख्येमध्ये आपल्याला विचारलं की 7 ची स्थानिक किंमत किती किंवा 6 ची स्थानिक किंमत, 6 ची स्थानिक किंमत विचारली तर काय होईल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा की यावर आपण हा कुठं आहे? 7 एकक आणि दशक कुठं स्थानी आहे? दशक स्थानी आहे. मग दशक स्थानी आहे तर या 7 नंतर जेवढे अंक असतात तेवढे आपण काय देतो? 0 देतो. म्हणजे काय? 7 ची स्थानिक किंमत किती? 70. 6 ची स्थानिक किंमत किती? तर 6 नंतर किती अंक आहेत? 2. म्हणून 6 ची स्थानिक किंमत किती? तर 6 ची स्थानिक किंमत किती? 600. पण याच्यामध्ये जर आपल्याला 7 ची दर्शनी किंमत विचारली, दर्शनी, तर दर्शनी किंमत 7 ची किती राहील? 7च राहील. आणि 6 ची जर विचारली तर 6 ची सुद्धा काय राहील? 6च राहील. इन शॉर्ट दर्शनी किंमत हे काय असते? तोच अंक. दर्शनी किंमत म्हणजे काय असते? तोच अंक. आणि स्थानिक किंमत असते स्थानानुसार. म्हणजे आपण स्थान जे असतं ना
एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व वगैरे वगैरे वगैरे. तर तो अंक ज्या स्थानावर आहे त्या अंकापासून त्याच्यानंतर जेवढे अंक राहिलेले आहेत तेवढे द्यायचे 0. त्याला म्हटलं जातं कोणती? स्थानिक किंमत. आणि याला म्हटलं जातं दर्शनी किंमत. आता याच्यावरचे जे एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल अधेमध्ये मी घेईलच. क्लिअर इथपर्यंत? याला म्हटलं जातं अंकांच्या किंमती. याला म्हटलं जातं अंकांच्या किमती. क्लिअर का इथपर्यंत? याच्यामध्ये कोणाला काही अडचण? याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? आता आपल्याला पाहायचंय कसोट्या. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? महत्वाच्या गोष्टी घेतोय मी. शेअर बिअर करत चला. इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी आहे का? अरे बोलत जा रे. तुम्ही बोलले तर मला जरा बरं वाटते. हा? ओके, चला. आता पाहू कसोट्या. पहा. कसोट्या. आता कसोट्या कशाला म्हणतात? तुम्ही मुलांना शिकवलं असेल डिव्हिजिबिलिटी टेस्ट. डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट कशाला म्हणतात? तर एखादा जो अंक असतो त्या अंकाला कोणकोणत्या नंबरनी भाग जाऊ शकतो. डिव्हिजिबिलिटी समजा उदाहरणार्थ इथं 36 आहे. ओके. या 36 ला कोणत्या कोणत्या नंबरनं भाग जातो? तर ते आपल्याला विचारतात. जसं उदाहरणार्थ समजा मी एक सांगतो तुम्हाला काय असतं. समजा इथं आपल्याला 248 हा अंक दिला. कोणता दिला? 248. याचे पाडायचे आहेत आपल्याला फॅक्टर. आता याला भाग जातो की नाही हे आपल्याला पाहायचंय. म्हणजेच काय? ज्या संख्येने भाग जातो, ज्या संख्येने भाग जातो त्याला म्हणतात अवयव, फॅक्टर. आणि दिलेल्या संख्येला ज्या संख्यांनी भाग जातो त्याला म्हटलं तर अवयव. आणि दिलेल्या संख्येने ज्या संख्येला भाग जातो, ज्या संख्येला भाग जातो त्याला म्हटलं तर विभाज्य. त्याला काय म्हणतात? विभाज्य. ओके. आणि याला म्हटलं तर फॅक्टरला म्हटलं तर अवयव किंवा विभाजक. याला काय म्हणतात? विभाजक. आता विभाज्य आणि विभाजक हे तुम्हाला माहित आहे. जसं उदाहरणार्थ याला जर आपण 4 ने भागलं, 4 8 32. 34 मधून 32 गेले, राहिले किती? 2. मग हा एक अंक आपण घेतला. 4 7 28. हा गेला पूर्ण भाग. हा गेला पूर्ण भाग. आता 4 ने याला भाग गेला. आपण तो ऍक्च्युअल मध्ये भाग दिला. पण प्रत्येकच वेळेला भाग देणं शक्य आहे का? नाही. मग आपल्याला ते समजलं पाहिजे की कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जातो. तर यावरही तुम्हाला एक प्रश्न असतो. काय प्रश्न असतो पहा. याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? आणि याला काय म्हणतात? चला. 87 ला काय म्हणतात? 87 ला गणितीय भाषेमध्ये काय म्हटलं जातं? सांगा पटापट. 87 ला गणितीय भाषेमध्ये काय म्हटलं जातं? हे तर बरं झाली आपली बाकी. हे काय झाली आपली बाकी. हा झाला आपला भागाकार. हा आपला भागाकार. याला काय म्हणतात आणि याला काय म्हणतात? चला पटापट सांगा लवकर. 348 याला काय म्हणतात? 348 ला काय म्हणतात? 348 ला काय म्हणतात? 348 ला काय म्हणतात? 348 ला काय म्हणतात? आणि 4 ला काय म्हणतात? 340 याला म्हटलं तर भाजक. ज्यानी आपण भागतो, काय? ज्यानी आपण भागतो त्याला म्हणतात भाजक किंवा विभाजक. आणि ज्याला आपण भागतो त्याला म्हणतात विभाज्य.
किंवा भाज्य. ओके. आता यावर प्रश्न कसा आहे ते तुम्हाला पहा. टीईटीला मागे विचारलेला आहे एकदा. प्रश्न कसा असते पहा. प्रश्न लक्षात घ्या कसा असते तर. प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. काय प्रश्न असतो पहा, की विभाज्य बरोबर विभाज्य बरोबर काय असतं, तर या दोघांचा गुणाकार. कोणाकोणाचा? भाजक गुणेला भागाकार. भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. अधिक काय असतं? बाकी. हा झाला आपला काय? हे झालं स्टेटमेंट. तुम्हाला हेच स्टेटमेंट आलटून पालटून दिलं जातं. काय केलं जातं? हे स्टेटमेंट तुम्हाला आलटून पालटून दिलं जातं. म्हणजेच काय? डिव्हिडंड which is equal to काय काय? कोशंट इंटू डिवायझर प्लस रिमाइंडर. म्हणजे काय? विभाज्य बरोबर भाजक गुणेला भागाकार अधिक बाकी. म्हणजे या दोघांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये काय करायचे? हे काय करायचे? प्लस करायचे. तर हे झालं आपलं स्टेटमेंट. तुम्हाला एक्झाम मध्ये हे इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे देतात आणि प्रश्न विचारतात, खालील पैकी योग्य विधान कोणतं? काय विचारतात? खालील पैकी योग्य विधान कोणतं? आणि भाऊरे अर्धे निम्मे लोक याच्यामध्ये लंबे लागतात. आलं का लक्षात? अर्ध्या निम्म्या लोकांना ते समजत नाही. म्हणजे काय होतं, की सेम थिंग बेसिक गोष्टी क्लिअर नसतात. आणि बेसिक गोष्टी जर क्लिअर नसेल तर काही भाऊ भजन जमणार नाही. मी त्या दिवशी तुम्हाला काय सांगितलं होतं, की तुम्ही 1 ते 30 पाढे तयार करा, 1 ते 30 वर्ग तयार करा, 1 ते 20 घन तयार करा. बाकी तुम्हाला डायरेक्ट काय करायचं ते मी जेव्हा शिकवणार आहेच तुम्हाला. शॉर्टकट ट्रिक काय आहे ते पण शिकवणार आहे. सगळ्याच गोष्टी शिकवणार आहे. पण कधी थोड्याशा तुमच्या बेसिक गोष्टी जर क्लिअर झाल्या तर तुम्हाला शिकवण्यात मजा येईल. नाहीतर मजा येईल का? नाही. म्हणजे मास्तर बिंडोगासारखा शिकवत बसील. पोट्टे फक्त ऐकत बसतील. रिप्लाय बिप्लाय काही नाही. जमीन का त्यांना भजन? ना तुमचं जमेल ना माया जमेल. क्लिअर? ओके का? चला पुढे. आता आपण आता हे का महत्वाचं आहे? कारण डिव्हिजिबिलिटी टेस्ट पाहत असताना, कसोट्या पाहत असताना आपल्याला भाजक कशाला म्हणतात, विभाज्य कशाला म्हणतात, याही गोष्टी माहीत पाहिजे. कारण याचा उपयोग तुम्हाला समोर काही चॅप्टर आहेत. मी अशाच गोष्टी घेत आहे, की ज्याचा तुम्हाला समोर उपयोग आहे. त्या गोष्टी तुमच्या काय करताय मी क्लिअर करत आहे. कारण लसावी मसावी काढायचं आहे, म्हणजे तुम्हाला कसोट्या पाहिजे. चिन्हांचे नियम तुला प्रत्येक गणितामध्ये पाहिजे. ज्या गोष्टी माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, की मला वाटतं त्या तुमच्या झाल्या पाहिजेत, त्याच मी घेत आहे. बाकी रिकाम्या गोष्टी जसं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तुम्हाला येतेच. त्याच्यासाठी एक लेक्चर टाकून देईन मी. काय? की म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत. काही मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक काय त्या ट्रिकचं लेक्चर मी टाकूनच देईल उद्याला तुम्हाला. समजलं काय? की YouTubeला जाऊन तुम्ही ते मल्टिप्लिकेशनच्या सो मेनी ट्रिक आहेत, की पटकन तुमचं मल्टिप्लिकेशन कसं व्हावं, पटकन तुमचं डिव्हिजन कसं व्हावं, बेरीज कशी व्हावं, वजाबाकी कशी झाली पाहिजे. याच्या असंख्य ट्रिक आहेत. त्याचं एक लेक्चरच आहे आपलं. ओके. ते मी तुम्हाला टाकून देईन. पण आपल्याला सिलेबसच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या फक्त आपण काय करणार आहे इथं घेणार आहेत. याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? चला पुढे जाऊ आपण आता. पहा आता. हे काय आलं? ओके. पहा आता. टेस्ट. पहिली कसोटी पाहू आपण 2ची. शॉर्टकट मध्ये सांगतो आम्ही, जास्त लांब नाही. पहिली कसोटी आहे 2ची. कसोटी कशाला म्हणतात? की एखाद्या नंबरला कोणकोणत्या संख्येनं भाग जातो किंवा कोणकोणत्या अंकानं भाग जातो हे पाहण्यासाठी दिलेली टेस्ट. त्याला म्हटलं तर कसोटी. मग आता 2 न कोणाकोणाला भाग जातो? तर लक्ष द्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्येला कितीनं भाग जातो? 2 न भाग जातो. किंवा दुसरं सर्व समसंख्यांना कितीनं भाग जातो? 2 न भाग जातो. 2 ने भाग जातो. आता भाग जाणं आणि निशेष भाग जाणं यात फरक आहे. जसं उदाहरणार्थ 14 भागीला 2 केलं तुमचं उत्तर 7 येते.
पण जर तुम्हाला 15/2 केलं तर तुमचं उत्तर किती येते? 7.5. हा झाला निशेष भाग. याला म्हटला तर निशेष भाग. याला फक्त म्हटला तर भाग. मग कसा भाग जातो 2ने? निशेष भाग जातो. कसा भाग जातो? निशेष भाग जातो. उदाहरणार्थ समजा 354 असेल, 208 असेल, 306 असेल, ह्या संख्या. क्लिअर? हे झाली 2ची कसोटी. त्यानंतर 3ची कसोटी. तुम्हाला प्रत्येक टीईटी ला आतापर्यंत कसोट्यांवर 1-1, 2-2 प्रश्न विचारलेले आहेत भाऊ. आला का लक्षात? म्हणून तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे आहे. आता दुसरी आहे 3ची कसोटी. काय? दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जातो. उदाहरणार्थ समजा 3, 4, 2 या अंकांची बेरीज किती होते? 342. याची बेरीज किती होते? 3 + 4 + 2. 4 आणि 3 7 आणि 2 9. 9 3च्या पाड्यात आहेत का? आहेत. म्हणजे याला कितीनं भाग जाते? 3 भाग जाते. समजा इथं काय होतं? 5 आणि 2 7 आणि 5 12 आणि 3 15. किती होतं? 52 53. किती होतं? 5 आणि 2 7 7 आणि 5 12 12 आणि 3 15. 15 3च्या पाड्यात आहेत का? आहेत. म्हणजे या संख्येला कितीनं भाग जातो? 3 भाग जातो. क्लिअर? तुम्हाला याच्यावर प्रश्न काय विचारतात? प्रश्न विचारतात 5 7 स्टार 3 3 4. ओके. दिलेल्या संख्येला 3ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? काय प्रश्न येतो? दिलेल्या संख्येला 3 निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? आता सिंपल लॉजिक आहे. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 4 19. 19 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे ज्याला 3 भाग जाईल? तर ते 3च्या पाड्यात 21 आहे. मग 19 मध्ये किती मिळवले तर 21 होतील? 2. मग इथं कोणता अंक येईल? तर इथं अंक येईल 2. स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल मग? 2. कारण बेरीज पहा 7 आणि 5 12 आणि 2 14, 14 आणि 3 17, 17 आणि 4 21. 21 3च्या पाड्यात आहेत का? आहेत. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? 2. हेच तुम्हाला 9चं पण विचारतात, 8चं पण विचारतात, 11चं पण विचारतात. क्लिअर? हे झाली 3ची कसोटी. चला पुढे. आता पाहिजे आपल्याला तिसरी 4ची. शेवटच्या 2 अंकांना जर 4ने भाग जात असेल, जर 4ने भाग जात असेल किंवा शेवटी 3 शून्य किंवा शेवटी 2 शून्य असतील. ओके. तर म्हणजे काय? समजा इथं उदाहरणार्थ जर आपल्याला म्हटलं इथं काय 324. आता शेवटचे 2 अंक कोणते आहेत? 24. 24 ला जातो का 4 भाग? 4च्या पाड्यात 24 आहेत का? आहेत. म्हणजे याला 4 भाग जातो. समजा इथं जर 100 असतील, शेवटी किती आहेत? 2 झिरो. म्हणजे याला 4 भाग जातो. 3506 सॉरी 3506 जर केलं तर नाही 356 करूया. चला 356 4ने भाग जातो का? याला जातो. 4 1 4 4 चौक 16. म्हणजे 356 ला कितीनं भाग जातो? 4ने भाग जातो. क्लिअर? 356 ला जातो, 100 ला जातो, 324 ला जातो. क्लिअर? चल. आता नंतर आहे चौथी 5ची. 5ची कसोटी सोपीच आहे. संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला? 0 किंवा 5. 0 किंवा काय पाहिजे? 5. त्या संख्येला 5 न भाग जातो. मग काय? तर इथं 555, 100, 105 सो मेनी. क्लिअर? 5 नंतर असते 10ची. 10ची पण तशीच आहे. 10ची काय 10ची? शेवटी काय पाहिजे? 0. शेवटी 0 असेल तर. किंवा एकक स्थानी काय पाहिजे? स्थानी 0. ओके.
तर त्याला कितीनं भाग जातो? 10 भाग जातो. आता महत्वाच्या ज्या कसोट्या आहेत ह्या याच्या पुढच्या आहेत. आता महत्वाच्या ज्या कसोट्या आहेत त्या याच्या पुढच्या आहेत. आता 5 नंतर आहे तुमची 6ची. सगळ्यात इम्पॉर्टंट 6ची, 8ची, 11ची ह्या 3 तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. चला 6ची कसोटी पहा. ज्या आपण ज्याला काय म्हणतो, ज्या संयुक्त संख्या आहे, जसं 6 असेल, 12 असेल, 15 असेल किंवा 12 नंतरच्या ज्या काही संयुक्त संख्या असेल त्याचे पाडायचे फॅक्टर. त्याचे पाडायचे फॅक्टर म्हणजे काय? 6चे अवयव कोणते पडतात? तर 2 गुणेला 3. 6चे अवयव कोणते पडतात? 2 गुणेला 3. मग आता इथं बघा, ज्या संख्येला 2ने व 3ने भाग जातो तिला 6ने भाग जातो. तिला कितीनं भाग जातो? 6ने भाग जातो. आता म्हणजे काय? इन शॉर्ट मध्ये 3ने भाग जाणारी समसंख्या, 3ने भाग जाणारी समसंख्या, बस संपलं. 3ने भाग जाणारी समसंख्या. आता सम जर म्हटलं तर त्याला 2ने आलाच ना भाग देणं. समजा उदाहरणार्थ आता हे संख्या आहे. याला 2 न भाग जातो का? याला 2 न जातो का? नाही जात. 3 न जातो का? 4 आणि 3 7 आणि 2 9. 3 न भाग जातो. दोघांनी जायला पाहिजे. आता दुसरी संख्या समजा उदाहरणार्थ इथं जर मी म्हटलं 5 4 2. आता याला या संख्येला सांगा. या संख्येला 2नी जाईल. 3नी जातो का? नाही, कारण एकक स्थानी 2 आहे. 4 आणि 2 6 आणि 5 11. बेरीज 11 होते. 3 जाईल का? नाही. पण जर असं असेल काय 200 432 432 जर असेल तर याला एकक स्थानी 2 आहे म्हणजे 2नी भाग जातो. या सगळ्यांची बेरीज 4 आणि 3 7 आणि 2 9 आहे म्हणजे 3नी पण जातो. ज्या संख्येला 3नी 2नी भाग जातो त्या संख्येला कितीनं भाग जातो? 6नी भाग जातो. हे झाली 6ची कसोटी. क्लिअर? त्याच्यानंतर 7ची नाही, 9ची आणि 3ची सेम आहे. 9ची काय आहे? अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल, अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल, म्हणजे काय? 5 आणि 7 12 आणि 3 15 आणि 2 18. किती आली बेरीज याची? 7 आणि 5 12 आणि 3 15 आणि 2 17. 5 7 आणि 5 12 12 12 आणि 5 17. ओके 18. बेरीज किती आली याची? 18. 9च्या पाड्यात आहेत काय? म्हणजे या संख्येला कितीनं भाग जातो? 9 भाग जातो. आता तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा आहे ते पहा. इथं आपल्याला प्रश्न काय येतो 9च्या कसोटीचा? या संख्येला 9ने निशेष भाग जातो. या संख्येला काय होतं? 9ने निशेष भाग जातो. तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? या संख्येला 9ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? चला सांगा पटकन. या संख्येला 9ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? साधं लॉजिक आहे. 9 भाग जाण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? बेरीज 9च्या पटीत पाहिजे. मग बेरीज करा. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. 12 नंतरची 9 भाग जाणारी संख्या कोणती आहे? 18. कोणती आहे? 18. 18 मध्ये 12 मध्ये किती मिळवले म्हणजे 18 होतील? तर 12 मध्ये मिळवावे लागतील आपल्याला 6. 6चे 2 पार्ट करायचे. एका ठिकाणी 3 टाकायचा, दुसऱ्या ठिकाणी 3 टाकायचा. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणता येईल? स्टारच्या ठिकाणी कोणता येईल? 3 हा अंक येईल. हे झालं तुमचं आन्सर. मागच्या टीईटीला विचारलेला प्रश्न आहे. मागच्या टीईटीला विचारलेला प्रश्न आहे. 9ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? क्लिअर? चला पुढे 7 8. 8ची कसोटी सेम आहे. 8ची आणि 4ची सेम आहे. 8ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 अंकांना 8ने भाग जात असेल तर, किंवा शेवटी काय पाहिजे?
शेवटी 3 शून्य 3 शून्य. म्हणजे उदाहरणार्थ इथं जर 1000 असतील तर याला 8 न भाग जाते, किंवा इथं जर 8 9 6 8 असं जर असेल तर शेवटी किती आहेत 968. 968 ला 8 न भाग जातो का? 8 1 8 8 2 16 8 1 8. म्हणजे या संख्येला किती न भाग जातो? 8 ने. जसं 3 ची 9 ची सारखी आहे तशी 4 ची 8 ची काय सारखी आहे. ओके, 9 ची झाली, 10 ची झाली. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला कोणती आहे तर ती आहे 11 ची कसोटी. आणि ही तुम्हाला बऱ्याच प्रश्नामध्ये वापरता येते. ही समजून घ्या काय असते पहा. 11 ची कसोटी काय पहिलं समजून घ्या. समजा एखादी संख्या आहे, ही संख्या आहे, या संख्येला 11 न भाग जातो काय हे आपल्याला टॅली करायचं आहे. मागच्या CET मध्ये आलेला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो? काय प्रश्न होता? खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग? तुम्हाला एक गोष्ट सांगू का? फुकटाचे मार्क आपले गेले पाहिजे नाहीत. आगाऊपणामुळे आपण फुकटाचे प्रश्न काय करतो? गमावून टाकतो. आगाऊपणामुळे गमवायचे नाहीत. ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी लागतात. जे समजून घ्यायला लागते ते समजूनच घ्यायला लागते. ज्याला गरज आहे गरजच आहे, आणि ज्याला आवश्यकता नाही त्याला आवश्यकताच नाही. क्लिअर? मग आता इथे 11 ची कसोटी काय सांगते आपल्याला की समविषम स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक. काय बोललो मी लक्ष द्या. सम विषम स्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक, अंकांच्या बेरजेतील फरक जर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल, 0 किंवा 11 येत असेल, तर त्या संख्येला कितीनं भाग जातो? 11 ने निशेष भाग जातो. म्हणजे काय पहा, समविषम स्थानचे अंक म्हणजे काय? 1 by 1 नंबरची ऍडिशन, 1 by 1 नंबर. काय बोललो मी? 1 by 1 नंबर. मग 1 by 1 नंबर म्हणजे काय? जर आपण 7 घेतला, 7 अधिक 5 अधिक 2, 7 अधिक 5 अधिक 2 किती होते? 7 आणि 5 12 आणि 2 14. आता इथं 4 आणि 3 7, 7 आणि 7 14. 4 अधिक 3 अधिक 7 किती होते? 7 आणि 7 14. या 14 मधून हे 14 गेले, किती राहिले? 0. फरक किती पाहिजे आपल्याला? यातला जो डिफरन्स आहे की ज्याला आपण काय म्हणतो? फरक. हा फरक किती पाहिजे? 0 किंवा 11 येत असेल तर या संख्येला 11 ने भाग जातो. काय बोललो मी? तर या संख्येला 11 ने भाग जातो. हे झाली 11 ची कसोटी. हे काय झाली? 11 ची कसोटी. आता याच्यावर प्रश्न कसा येतो? याच्यावर प्रश्न कसा येतो पहा. एखादी संख्या दिली जाते, या संख्येला 11 ने निशेष भाग जातो, तर इथं स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? किंवा 2 वेळा विचारतात, इथं 2 स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? क्लिअर? मग आता इथं 2 स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? प्रोसेस आपली तीच मगाशी सांगितल्याप्रमाणे. काय? 1 by 1 ची ऍडिशन करा. किती होते? 9 अधिक 3 अधिक 2 अधिक 3. 9 अधिक 3 अधिक 2 अधिक 3. काय प्रश्न आहे? या संख्येला 11 ने भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? स्टारच्या ठिकाणी काय म्हणते? कोणता अंक येईल?
मग स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल तर आपल्याला याची बेरीज करा पहिले. किती येते? 9 आणि 3 12 आणि 2 14 आणि 3 17. याची बेरीज किती होते? 5. 5च बेरीज आहे. 14 मधून 17 मधून 5 गेले. राहिले किती? राहिले किती? 12. आता 12 तर इथे 1 टाकू शकतो का आपण? नाही टाकू शकत. मग 1 जर टाकला एक तर बेरीज किती फरक किती यायला पाहिजे? 0 किंवा 11. मग आता इथं 17 तून 5 गेले राहिले 12. तर आपल्याला 12 पाहिजे याच्यात. तर 12 एका ठिकाणी टाकून चालत नाही. म्हणून त्या 12ला अर्धे-अर्धे केले. म्हणजे इथं 6 आणि इथं 6. काय केलं? इथं 6 आणि इथं 6 म्हणजे काय होईल, की याची पण ॲडिशन 17 येईल आणि त्याची पण ॲडिशन 17 येईल. 17 मधून 17 गेले किती राहिला? 0. म्हणजेच स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल? तर स्टारच्या ठिकाणी अंक येईल आपला 6. ही झाली आपली 11ची कसोटी. क्लिअर? क्लिअर का? क्लिअर का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? चला. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? पुढे घ्या. आहे का? नाही. ओके. चला पुढे. आता 12 नंतरच्या ज्या आहेत, त्या तुम्हाला माहितीच आहेत 12 नंतरच्या. काय सांगितलं मी? 12 ची असेल, 15 ची असेल, 18 ची असेल, 25 ची असेल. ओके? तर ह्या तुम्हाला इन शॉर्ट सांगतो मी. पहा. 12 चे अवयव काय पडतात? 3 गुणिले 4. 15 चे अवयव काय पडतात? 3 गुणिले 5. 18 चे अवयव काय पडतात? 2 गुणिले 9. क्लिअर? आता या ज्या संख्येला इथं 3 ने व 4 ने भाग जात असेल, तर 12 ने जाते. ओके? इथं 3 व 5 ने भाग गेल्यास कितीनं जाते? 15 ने जातो. इथं 2 व 9 ने भाग गेल्यास 18 ने जातो. उदाहरणार्थ समजा इथं आपल्याला दिलेलं आहे काय? 84 आहे. 384. या 384 ला कितीनं भाग जातो? तर एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 नी गेला. आपल्याला 2 नी नाही पाहिजे. कितीनं पाहिजे? 3 नी पाहिजे आणि 4 नी पाहिजे. इथं 84 आहे म्हणजे 4 ने जाते. 8 आणि 4 12 आणि 3 15 आहे. म्हणजे 3 न पण जाते. 4 न 3 न गेला म्हणजे याला कितीनं भाग जातो? 12 ने भाग जातो. आता इथं इथं काय करायचं? 3 न भाग जाणारी एकक स्थानी 5 असणारी संख्या 0. काय? 5 आणि 3 8 आणि 1 9. 8 आणि 1 9. बेरीज किती आली? 9. 3 न भाग जातो का? जातो. इथं शेवटी 0 आहे 5 नाही भाग जातो. म्हणजे ज्याला कितीनं भाग जातो? 15 न भाग जातो. आता 9 न भाग जाण्यासाठी 9 पाहिजे. नऊशे 54. किती आला? 9 दुने 18. म्हणजे याला 9 न भाग जातो. एकक स्थानी 4 आहे म्हणजे 2 न भाग जातो. म्हणजे त्याला कितीनं भाग जातो? 18 न भाग जातो. क्लिअर? आता 25 ची थोडीशी वेगळी आहे. शेवटच्या 2 अंकांना जर 25 ने जात असेल, जर 25 ने भाग जात असेल, तर 25 ने भाग जातो. म्हणजे काय? इथं 625 असेल तर शेवटी 25 आहे. भाग जातो का 25 न जातो. म्हणजे याला भाग 25 न जाईल. इथं जर 7575 जर असेल, शेवटी 75 आहे. म्हणजे याला 25 न भाग जातो. शेवटी 10,000 आहेत. शेवटी किती आहेत? 2 झिरो आहे. म्हणजे याला काय होतं? 25 न भाग जातो. त्यानंतर 3 4 5 0 शेवटी 50 आहेत. याला 25 न भाग जातो. याच्या नंतरच्या जेवढ्या कसोट्या आहेत त्या तुम्ही काय करू शकता? स्वतः तयार करू शकता. क्लिअर? काय करू शकता? स्वतः तयार करू शकता.
याला म्हटलं तर काय कसोट्या, याला म्हणतात कसोट्या. याचा उपयोग तुम्हाला कुठं करायचा आहे, तर ज्या दिवशी तुमचं मी लसावी मसावी घेईल. लसावी मसावी मसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य, आणि मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक, एलसीएम एचसीएफ. तेव्हा आपल्याला या सगळ्यांचं काम पडेल. मग तेव्हा आपण काय करतो, झामझाम महाराष्ट्र करतो. काय करतो, झामझाम महाराष्ट्र. आपल्याला अडचणी येतात, आपल्या सॉल्व्ह होत नाहीत, परिणामी मार्क जातो. तुम्हाला मार्क किती घ्यायचे आहेत, मार्क आउट ऑफ 30 पैकी 30 मार्क जर घ्यायचे असतील, तर तुम्हाला एकन एक कन्सेप्ट, एकन एक गोष्ट, एकन एक टॉपिक व्यवस्थित करावा लागेल. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, इथपर्यंत जर असेल अडचण तर सांगा. नाही तर मग आपण आज इथं थांबून उद्या तुमचे संख्या चॅप्टर वरचे गणित मी घेणार आहे. थांबायचं की कंटिन्यू सुरू ठेवायचं, चला पटापट सांगा. इथपर्यंत समजलं का, इथपर्यंत समजलं का. आपण इथं मग थांबून जाऊ. उद्या तुमचे जबरदस्त संख्या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम घेणार आहे मी, की जे तुम्हाला वारंवार विचारलेले आहेत. आज ज्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या त्या सगळ्या तुमच्या मी क्लिअर करून दिल्या. ओके, ओके का, कंटिन्यू करू की थांबून जाऊ, सांगा मला. आय हॅव नो प्रॉब्लेम. तुम म्हणाल कंटिन्यू तर कंटिन्यू, आणखी अर्धा तास. तुम म्हणाल सर स्टॉप करो तर स्टॉप, काही प्रॉब्लेम नाही. चलो चलो जल्दी से रिप्लाय दो. माझं एकट्याचं लेक्चर जर असेल तर मी साधारणतः 9:15 ला स्टार्ट करत जाईल, आणि मध्ये तुमचं 7 ते 8 एक लेक्चर होत जाईल. एक 2-3 दिवस मी एकटाच घेईल मॅथमॅटिक्सचा, नंतर मग तुमचे बाकीचे होत जातील. चला, आणखी कोणाचा आहे, आणखी कोणाला काही विचारायचंय का, आणि थांबून जाऊ मग आपण, नाही तर कंटिन्यू करू. बाप, नाही उद्या आपण संख्या चॅप्टर पूर्ण उद्याच उडवून देऊ आपण. संख्या चॅप्टर उद्या घेऊ. ठीक आहे चालेल, थांबून जाऊ आपण आज इथं. संख्यावरचे मग ते अर्धवट होईल ना, ते अर्धवट होईल. समजलं काय. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या मी तुमच्या घेतल्या, त्या महत्वाच्या आहेत त्या घेतल्या. बाकी मध्ये मध्ये मी तुम्हाला हा एक लेक्चर तुम्हाला मी टाकेल, ते आवर्जून सगळेजण पहा. ट्रिक्स ऑफ मल्टिप्लिकेशन चॅप्टरचं नाव आहे, ट्रिक्स ऑफ मल्टिप्लिकेशन. सगळ्यांनी ते ट्रिक्स ऑफ मल्टिप्लिकेशन पाहायचं. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टिप्लिकेशनच्या ट्रिक दिलेल्या आहेत, त्या सगळ्यांनी पाहायच्या. समजलं काय. ओके चालेल, मग आपण आज इथं थांबून जाऊ. ओके, हॅव अ नाईस डे. एक 2-4 दिवस तुमचं एकच लेक्चर होईल, नंतर मग 2-3 2-3 जसजसे होतील तसे तुमचे लेक्चर घेतल्या जातील. क्लिअर. ओके चालेल, मग आपण आज इथं थांबून जाऊ. हॅव अ नाईस डे, हॅव अ ग्रेट डे.